माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महान ग्रंथ श्रीमद भगवद्गीता अध्याय पहिला अर्जुन विषाद योग श्लोकांचा अर्थ अभिवाचन करत आहोत. श्रीमद भगवद्गीता अध्याय पहिला अर्जुन विषाद योग. धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांचे काय केले? संजय म्हणाला. तेव्हा राजा दुर्योधनाने व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहिले आणि द्रोणाचार्याजवळ जाऊन तो म्हणाला, अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पहा. पांडुपुत्रांची प्रचंड सेना पहा. या सैन्यात मोठमोठे धनुष्य घेतलेले भीम, अर्जुन यासारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, दृष्टकेतू, चेकितान, बलवान काशीराज, पुरुजित, कुंती भोज, नरश्रेष्ठ, शैब्य, पराक्रमी युधामन्यू, शक्तिमान उत्तमौजा, सुभद्रा पुत्र, अभिमन्यू, द्रौपदीचे 5 पुत्र हे सर्वच महारथी आहेत. अहो ब्राह्मणश्रेष्ठ, आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत ते जाणून घ्या. आपल्या माहितीसाठी माझ्या सैन्याचे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो. आपण द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रव, इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत. ते सर्वजण निरनिराळ्या शास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत. भीष्म पितामहाने रक्षण केलेले आमचे हे सैन्य सर्व दृष्टीने अजिंक्य आहे, तर भीमाने रक्षण केलेले यांचे सैन्य जिंकायला सोपे. म्हणून सर्व व्यूहाच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निसंदेह भीष्म पितामहाचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे. कौरवातील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजवला. त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदुंग, सिंगे इत्यादी वाद्ये एकदम वाजू लागली. त्यांचा प्रचंड आवाज झाला. त्यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णाने अर्जुनानेही दिव्य शंख वाजविले. श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा, भयानक कृत्य करणाऱ्या भीमाने प्रौंड नावाचा मोठा शंख फुंकला. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा आणि नकुल, सहदेव यांनी सुघोष मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले. श्रेष्ठ धनुष्य असलेल्या काशीराज महारथी शिखंडी, दृष्टद्युम्न, राजा विराट, अजिंक्य, सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे 5ही पुत्र, महाबहू, सुभद्रा पुत्र, अभिमन्यू या सर्वांनी हे राजा सर्व बाजूने वेगवेगळे शंख वाजविले आणि त्या भयानक आवाजाने आकाश पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकले. महाराज त्यानंतर अर्जुनवाच. महाराज त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून शस्त्राचा वर्षाव होण्याची वेळ आली. तेव्हा धनुष्य उचलून तो ऋषिकेश श्रीकृष्णांना असे म्हणाला, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा. मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या ह्या शत्रुपक्षाकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईल की मला ह्या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे, तो रथ उभा करा. दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात प्रिय करू इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहेत त्या योद्ध्यांना मी पाहतो. संजय म्हणाला, धृतराष्ट्र महाराज, अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मध्यभागी भीष्म, द्रोणाचार्य इतर सर्व राजांसमोर उत्तम रथ उभा करून म्हटले, हे पार्था, युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा. त्यानंतर कुंतीपुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका
आजे पंजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक यांना पाहिले. तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेल्या कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छाने रणांगणावर उभ्या असलेल्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहे. तोंडाला कोरड पडली, शरीराला कंप सुटला, अंगावर रोमांच उभे राहिले, हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे, अंगाचा दाह हा होत आहे. तसेच माझे मन भ्रमिष्ठासारखे झाले, त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही. हे केशवा, मला विपरीत चिन्हे दिसत आहे. युद्धात आप्तांना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही. हे कृष्णा, मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखाची नाही. हे गोविंदा, आम्हाला असे राज्य काय करायचे? अशा भोगाने जगण्याने तरी काय लाभ होणार? आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य, भोग, सुखादी अपेक्षित आहे तेच हे सर्वजण संपत्तीची, जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकले. गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेहुणे, त्याचप्रमाणे इतर आप्त होय. हे मधुसूदना, हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठी मी या सर्वांना मारू इच्छित नाही. मग पृथ्वीची काय कथा? हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार? हे आतताईंना मारून आम्हाला पापच लागणार. म्हणूनच हे माधवा, आपल्या बांधवांना, धृतराष्ट्रपुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही, कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुख होणार? जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष मित्रांची वैर करण्याचे पातक दिसले नसले तरी हे जनार्दना, कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये? कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते. हे कृष्णा, पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि वार्ष्णेय स्त्रिया बिघडलेल्या असता वर्णव्यवस्थेचा नाश होतो. वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो. कारण श्राद्ध, जलतर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात. या वर्णसंकर करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जातीधर्म, कुळधर्म उद्ध्वस्त होतात. हे जनार्दना, ज्यांचे कुळधर्म नाहीसे झाले आहेत अशा माणसांना अनिश्चित काळपर्यंत नरकात पडावे लागते असे आम्ही ऐकत आलो आहोत. अरे रे, किती खेदाची गोष्ट आहे. आम्ही बुद्धिमान असून राज्य, सुख यांच्या लोभाने कुटुंबियांना ठार मारायला तयार झालो. हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो बरे. जरी शस्त्ररहित प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारले तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल. संजय म्हणाला, रणांगणावर दुःखाने उद्विग्न मन झालेल्या अर्जुन एवढे बोलून बाणास धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषस्तु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्रविस्तरै या स्वयं पद्मनाभस्य मूकपद्माद्विनिसृता.